नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हम तुम्हारे साथ हैं। पाटील ऑनलाईनच्या विळख्यातून सामान्यांची सुटका झालीच पाहिजे। ऑनलाईनच्या विळख्यातून सामान्यांची सुटका झालीच पाहिजे। पीएच केसरी कार्ड धारकांना धान्य मिळालंच पाहिजे। कमिशन वाढ कार्ड धारकांना धान्य मिळालंच पाहिजे। कमिशन वाढ झालीच पाहिजे। कमिशन वाढ झालीच पाहिजे। धान्य मोजून मिळालंच पाहिजे। धान्य मोजून डीएन पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। राष्ट्रभाव दुकानदार संघटनेचा विजय असो, राष्ट्रभाव दुकानदार संघटनेचा विजय असो। कमिशन वाढ झालीच पाहिजे। कमिशन वाढ झालीच पाहिजे। धान्य मोजून मिळालंच पाहिजे। धान्य मोजून मिळालंच पाहिजे। हम सब एक है, डीएन पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज तहसीलदाराला निवेदन देण्यात आले आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी राशन दुकानदार होते उपस्थित। काय प्रमुख मागण्या होत्या तुमच्या त्याच्यामध्ये? माझं नाव गंगाधर पवार, तालुका छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अध्यक्ष। आमच्या जे प्रमुख मागण्या आहे, कमिशन आम्हाला जे शासन कमिशन देतं त्याच्यात आमची वाढ झाली पाहिजे। मागणी आहे आमची, कमिशन वाढ झाली पाहिजे। जे आम्हाला आज वाटप करतो आम्ही त्याचं जे कमिशन मिळतं ते दर महिन्याला मिळत नाही, 5-5, 6-6 महिने मिळत नाही। तर आमची अशी मागणी आहे की दर 5 तारखेला ते कमिशन मिळालं पाहिजे। दुसरी मागणी अशी की जे आम्हाला धान्य मिळतं शासनामार्फत गोडाऊनहून, ते धान्य आम्हाला एका गोणीला 2 किलो, 2.5 किलो, 1.5 किलो, सर्रास 50 किलो 500 ग्राम कधीच ती गोणी भरत नाही। हर गोणीमध्ये 2 किलो कमी, 1.5 किलो कमी, कधी 2.5 किलो कमी असं गोणीत मिळतं। तर आमची एक मागणी आहे की तुम्ही आम्हाला 50 किलो 500 ग्राम हे धान्य आम्हाला मिळालं पाहिजे, ही आमची हक्काची मागणी आहे। आणि आता KVC जे KVC करायला लावणार आहे, तर हे KVC बाहेर करायची म्हणल्यावर खाजगी तुमचे जे महासेवा केंद्र आहे तिथे वर करायची म्हणलं तर 100-50 रुपये, 150 रुपये घेतात। मग आम्ही हे फुकट कशी करणार? म्हणजे आम्हाला त्याच्यापैकी 50% तरी ते शासनानं दिलं पाहिजे ना। तर आम्ही करायला तयार आहे। 50% KVCची रक्कम आमच्या खात्यावर जमा झाली पाहिजे, अशी आमची एक मागणी आहे। दुसरी अशी की आज जे सगळे महाराष्ट्रभर तालुका, ग्रामीण, तहसील इथं धरणे आंदोलन आता हे पार पडलं आणि येणाऱ्या 2 तारखेला 2 जुलैला आम्ही कलेक्टर ऑफिसवर हे धरणे आंदोलन करणार आहे आणि कलेक्टरला निवेदन देणार आहे। त्याच्यानंतर शासनानं जर दखल नाहीच घेतली तरी 8 जुलैला आम्ही मुंबई आझाद मैदानावर अख्खे महाराष्ट्रभर एकत्र येऊन आम्ही धरणे आंदोलन करणार आहे। आणि त्याच्यानंतर जर शासनानं आमची दखल नाहीच घेतली तर मग आम्ही आक्रमक भूमिका घेऊ आणि मग आम्ही रस्त्यावर किंवा गोडाऊन किंवा दुकानं, त्याच्या बाद मशीन बंद हा कार्यक्रम आमचा त्यावेळेस घडन। आणि मग त्यावेळेस सरकारला मशीन बंद केलं म्हणजे शासनाला जाग होईल किंवा त्या अशी दुकानं सगळ्या महाराष्ट्राचे बंद आहे, त्यावेळेस सरकारच्या कानावर थोडंसं येईल, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहे। तर याच्याशिवाय जे काही आम्हाला अधिकारी बी थोडे KVC करायला किंवा धान्य उचलायला काही अडचणी येतात त्यासुद्धा दूर झाल्या पाहिजे, असं आमची प्रमुख। आजचे जे आंदोलन जे कमी येतं त्याच्यामध्ये, तर जे गोडाऊनला माल असतं संबंधित टेंडर जे दिलं असतं ते त्याच्यामुळं हा प्रकरण घडतं का? याच्या मागे काही माफी आहे? नाही, आता गोडाऊन किपर आणि तुझं गुत्तेदार, कंत्राटदार हे दोन्ही एकच आहे। म्हणजे एक नाण्याचे 2 बाजू समजा, ते दोन्ही एकच आहे। आपण त्याला काय म्हणू, मावस भाऊ समजा, एक उदाहरण मामाचे मामाचं मावस भाऊ, सख्खे मावस भाऊ राहते ना, ते असे दोन्ही एकच आहे। त्या दोन्हीच्या सल्ल्यानं होत असेल असं आमचं मत आहे। आम्हाला धान्य वेळ कमी येतं एवढं आम्हाला माहिती। तर आपण तहसीलदार निवेदन दिलं, काय प्रमुख मागण्या होत्या? आज प्रथम राज्याध्यक्ष DN पाटील, अखिल महाराष्ट्र स्वस्त दुकानदार महासंघ, राज्यामध्ये पूर्ण टोटल 52,000 रेशन दुकानदार आमचे कार्यरत आहे। आज आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयासमोर
ग्रामीण भागामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही शासनाकडे वारंवार निवेदन दिलेलं आहे, त्यांच्यावर अद्याप शासनाने कुठल्याही प्रकारचा विचार न केल्यामुळे आजपासून आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. सर्वप्रथम तालुका पातळीवर आम्ही प्रत्येक तहसील समोर आज एकत्र धरणे आंदोलन करून, याच्या अगोदरच आमचं धरणे आंदोलन तुम्ही येण्यापूर्वी अगोदर आमचं आंदोलन झालेलं आहे. तहसीलदार साहेबांना व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. प्रामुख्याने याच्यामध्ये आमची जी मुख्य मागणी ती कमिशनची. 8 वर्षापासून आमच्या कमिशनचं कुठल्याही प्रकारची वाढ न झाल्यामुळं आम्ही हा पवित्रा घेतलेला आहे. आमचं एकच याच्यामध्ये की आम्हाला शासकीय गोदामातून जे धान्य आम्हाला मोजून मिळालं पाहिजे तसं होत नाही. आज आमची प्रत्येक गोणी मग आम्हाला 2 किलो धान्य कमी होतं. एक गोणी म्हणजे 50 किलोची असते. आमचं मत आहे की प्रत्येक गोणी आम्हाला 50 किलो 500 ग्राम याप्रमाणे द्यायला पाहिजे. अशा वेळेला हे कमी धान्य येत असल्याने दर महिन्यामध्ये प्रत्येक राशन दुकानदारांना 10 ते 15 ते 20 कार्डधारकांना आम्ही माल देऊ शकल्याने ते कार्डधारक या कमी धान्य व पुरवठा होत असल्याने ते अन्नधान्यापासून वंचित राहतात. म्हणून आमचे असे म्हणणे आहे की आम्हाला नेट वजन करून माल स्वच्छ करून हे धान्य गोडाऊन किपरने आम्हाला द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. तिसरी मागणी आमची की आम्ही जे का लाभार्थ्यांना माल वाटप केलेलं प्रत्येक महिन्याला, तर जानेवारीपासून आमचं तर आजपर्यंत म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून आमचं कमिशन हे प्रामुख्याने प्रशासनाकडे पेंटिंगला करोडो रुपयाचे मध्ये पैसे पडलेले. आमचे पैसे केंद्र सरकारने राज्य सरकारला आदेश केलेले, राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांना हे पैसे पाठवलेले. परंतु रास्ता दुकानदाराला गेल्या 6 महिन्यापासून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा न केल्यामुळे आज राशन दुकानदार हा अडचणीत आलेला आहे. काही राशन दुकानदार शुगर बीपी सारखी बिमारी त्यांना औषध घ्यावं उपचार करायला पैसे नाही. काहींच्या जागेचे भाडे थकलेत, त्यांचे लाईट बिल थकलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाच्या निदर्शनाने लाभार्थ्यांना माल वाटप करतो. आमची गोची आमचा कुटुंबाचा हा उदरनिर्वाह साधन असल्यामुळे इतर आमच्या राशन दुकानदाराकडे दुसरं कोणी आमच्याकडे कोणी नोकरीला नाही किंवा इतर उद्योग आमच्याकडे नसल्यामुळे राशन दुकानदार हा फक्त त्यांच्या जे माल वाटप करतो त्या कमिशनवरती जगतो कुटुंबासह. आणि आज कंडिशन असे की आमचं कमिशन 6 महिन्यामध्ये तुटलेलं आहे. म्हणून आम्ही राशन दुकानदार हा फार अडचणीत आलेला आहे. या संदर्भामध्ये तुम्ही मंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे शिष्टमंडळ भेटून त्याच्या विषयी निवेदन वगैरे हे नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू असताना 12 डिसेंबरला मी स्वतः हिवाळी अधिवेशनामध्ये त्यावेळेस प्रशासकीय बैठक त्यांनी मला कॉल करून घेतलेलं होतं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं 50 रुपये कमिशन वाढ करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. ते याच्यापूर्वी ते फोटो मी तुम्हाला वर्तमानपत्रात ते छापून पण आलेले. त्याच्यानंतर 4 महिन्यापूर्वी भुजबळ साहेबांना म्हणजे आपलं MP चं खासदारकीचं इलेक्शन लागायच्या अगोदर 1 महिना अगोदर आमचं 10 तारखेला त्यांच्याकडे भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर आमची मीटिंग कॉल करण्यात आली. भुजबळ साहेबांनी आम्हाला ते आश्वासन दिलं होतं की तुमचा कमिशनचा मुद्दा आम्ही लवकर मार्गी लावू. पण माननीय भुजबळ साहेबांनी तो अद्यापर्यंत त्या कमिशनचा मुद्दा मार्गी न लावल्यामुळं म्हणून आज हे आमचे आंदोलन करण्याची आज आमची ही बारी आम्हाला आज आलेली आहे. संघटनेचे प्रमुख मागण्या होत्या. आज तुमच्या कार्यालयासमोर आंदोलन झालं, काय तुम्ही त्यांना आश्वासन दिलं? बऱ्याच दिवसाची जी मागणी होती त्यांनी मंत्रालयाने पण पाठपुरावा केला. तर कधीपर्यंत होईल असं तुम्हाला वाटतं? पण त्यांना धान्य कमी येऊ लागलं, त्यांची तक्रार होती. त्यांनी मोजून धान्य मागवायला पाहिजे. काय याच्या मागे धान्य तर सरकारकडून मोजूनच येतं, पण त्याच्यामध्ये कमी येऊ लागलं. याच्या मागे काय तुम्हाला काय पण वाटतं? धान्यावर चोरी जायला त्या संदर्भामध्ये तुम्ही चौकशी करणार आहे का काही? आपलं नाव